हॅलो गाईज, स्वासकीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार झणझणीत मिसळ पाव। चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। मिसळसाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया। आपण 1 वाटी मटकी घेतलेली आहे, 2 कांदे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आपण खोबरं घेतलेलं आहे, लसूण, कोथिंबीर, जिरे आणि आपण हा मिसळ मसाला घेतलेला आहे आणि हळद आणि मीठ। आता आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, कांदा आणि टोमॅटो हे सगळं एकदम बारीक करून घेणार आहोत। खोबरं, लसूण हे बारीक करून घेणार आहोत। मटकी आणि हळद आपण हे कुकरला लावून घेणार आहोत। हे पहा, आपली मटकी शिजून झालेली आहे। आता आपण मिसळ करायला घेऊया। आपली कढई तापलेली आहे, आता आपण त्यामध्ये तेल सोडून देऊया। आपण मस्तपैकी मसाला भाजून घेणार आहोत। आपण हा मसाला चांगला मस्तपैकी असा तेलामध्ये भाजून घेणार आहोत। आपण जरा मस्त असा मसाला भाजून घेतो। हे पहा, आपला मसाला तर मस्तपैकी असा भाजून झालेला आहे। यामध्ये आपण आपलं घरचं तिखट टाकणार आहोत, लाल तिखट। आपल्या मिसळला असा कट आला पाहिजे म्हणून आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकणार आहोत। आता यामध्ये आपण मिसळ मसाला टाकून घेणार आहोत। हे पहा बघा, आपले मस्तपैकी असे मसाले झाले आहेत भाजून। आता यामध्ये आपण ते मटकी शिजवून घेतलेले आहे ते पाणी टाकून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण मटकी शिजवून घेतलेलं पाणी ओतून देऊ, मटकी ओतून देऊ। त्याला एकदम अशी लाल तर्री आली पाहिजे, कट आला पाहिजे, कट। त्याच्यामध्ये आपण असा पाणी ओतून घेऊया, आपल्याला जसा कट हवा आहे असं त्याप्रमाणे। अजून थोडं पाणी ओतावं लागेल आपल्याला, याच्यामध्ये एकदम घट्ट झालेलं आहे। यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी ओतूया आणि उकळी येऊन देऊया। आणि मीठ टाकूया चवीनुसार। आता एकदम असा लालसर कलर आलेला आहे। याला आपण आता उकळी येऊन देऊया। मस्तपैकी मध्ये असा उकळी आलेली आहे। आता पाहू आपली मिसळ कशी झाली ते। आता तुम्ही पाहू शकता, आपली मिसळ रेडी झालेली आहे। झणझणीत अशी तरी आलेली आहे। तर तुम्ही ट्राय करू शकता आणि आपल्या स्वासकीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।